काही भाविक दिसलेले आहेत मित्रांनो. कुठून घारापोळीला का कुठून आलात आपण? उरण गाव कुठलं? उरणला राहते काय? ओके ओके. आणि हे इथलं लोकेशन, इथलं जे वातावरण बघून तुम्हाला कसं वाटलंय? एकदम भारी भारी, सर्व म्हणजे भारी ना एकदम. ओके, एक नंबर वातावरण. आणि म्हणजे आता या बघा, हे बघा पक्षी. आता हे पक्षी या ठिकाणी आपल्याला खरंच सावली देत आहेत. अजिबात ऊन लागत नाही. मित्रांनो, घारापुरीला आज महाशिवरात्रीला घारापुरीला चाललोय. आता आपण मोरा जेटीवर आलेलो आहोत आणि सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. तर आपण सकाळचा हा व्ह्यू बघू शकतोय मोरा जेटीवरचा. आणि आपण घारापुरीला चाललेलो आहोत. तर आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असणार आहे घारापुरीला. तर मोरा जेटीचा मेन गेट आहे आणि या गेटमधून आपण आतमध्ये चाललो आहे. त्याच्यानंतर इथून आपण घारापुरीला जाणार आहोत. इथं आज महाशिवरात्र असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे दर्शनासाठी घारापुरीला जात असतात. या सकाळचा व्ह्यू बघू शकतोय मोरा जेटीवरचा आहे बघा. एकदम सुंदर असं लोकेशन आणि सुंदर असं सकाळचं वातावरण मोरा जेटीवर. काही भाविक हे सकाळी लवकर दर्शनासाठी गेलेले, ते आता परत येत आहेत. बघा, मोरा जेटीवरचा व्ह्यू आपण बघू शकतोय. सुंदर असं सकाळचं वातावरण. आणि आता सकाळचे 9:15 वाजलेत. तर आपण वातावरण बघू शकतोय. मित्रांनो, महाशिवरात्रीला घारापुरीला चाललोय आणि तुम्ही माझ्या पाठीमागेही गर्दी बघू शकताय मोरा जेटीवर. आता आपण बघताय मोरा जेटी पूर्ण लाईन ही पूर्ण जेटी ही पूर्ण झालेली आहे. ते आपण बघू शकताय. पूर्ण फुल गर्दी आज दर्शनासाठी एलिफंटाला चाललेली आहेत लोक. तर सध्या आपण आता मोरा जेटीच्या ज्या ठिकाणी बोटी लागलेल्या आहेत, बऱ्याच बोटी लागलेल्या आहेत. म्हणजे आपण बघता, एक बोट भरली की लगेच दुसरी बोट पण रेडी असते आजच्या दिवशी. आणि आपण ही गर्दी बघू शकतोय दर्शनासाठी चाललेली. हे बघा, आता ही लॉन्च आता भरत आली आहे. याच्यानंतर मग दुसरी पण लागणार. अशा बऱ्याच लॉन्च एकामागे एक अशा या घारापुरीला जाण्यासाठी सज्ज आहेत, म्हणजे अशा आपल्या सेवेसाठी. आणि आता आपण बघता इथं पोलीस प्रोटेक्शन पण मोठ्या प्रमाणावर, कारण घारापुरी हा एक सुंदर असं बेट आहे. तर आपण बघताय, आता एक बोट भरली. आता सध्या आपला नंबर आलेला आहे आपल्या बोटीचा. तर आपण बघूया. आणि इथं सिक्युरिटी पण एकदम मस्त टाईट आहे एकदम. बघा, आता बोट लागलेली आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकताय. पूर्ण गर्दी, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर भाविक हे घारापुरी बेटावर दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी जात असतात. हे आता आपण बघू शकताय. हे बघा, पूर्ण बोट भरलेली आहे. आणि एक बोट झाली की लगेच दुसरी बोट ही लागणार आहे. पहिला फोटो काढायला पाहिजे. बघा, आता आपण बोटीच्या खालच्या बाजूला आहोत आणि आता वरून तुम्हाला या मोरा जेटीचं लोकेशन, मोरा जेटीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. बघा, आणि हे पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी आपण बघू शकताय.
लाईन बघू शकता, लाईन पूर्ण मोरा जेटीचा लास्टचा टोक इथपर्यंत लाईन गेलेली आहे. पण बोटी पण बऱ्याच आहेत, म्हणजे कुठल्या भाविकांना त्रास होत नाही आहे. पोलीस प्रोटेक्शन बघू शकता आपण. आपण आता मोरा जेटी सोडलेली आहे. आपण बघू शकताय मोरा जेटीचा व्ह्यू बघू शकताय, खूप सुंदर असा व्ह्यू. शासन आहे ना. सध्या 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता सुद्धा आपण ऊन बघू शकता, ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. तरी आम्ही आता डेकवरच आहोत बोटीच्या, कारण खालची बाजू जी आहे ती पूर्ण भरलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आता वरती आहोत सर्वजण. आणि घारापुरी मोरा जेटी ते घारापुरी हे अंतर 15 ते 20 मिनिटाचं एवढंच आहे. त्याच्यामुळं कोणता त्रास होत नाही आहे. आणि आता मित्रांनो तुम्हाला अजून एक भारी दाखवतो. बोटीतनं प्रवास करताना हे बघा, हे जे आहे ना, हे पक्षी आहेत ना, हे बोटीच्या नेहमी मागं असतात. आता तुम्ही बघताय एक हा व्ह्यू जो आहे ना, हा बघण्यासारखा व्ह्यू असतो. हे बघा, पक्षी म्हणजे एकदम आपल्या जवळ हे पक्षी येतात. एकदम म्हणजे अमेझिंग बोलू शकतो आपण. अमेझिंग. बोटीचा घारापुरीला जाताना, बोटीचा प्रवास करताना हे जे दृश्य आहे, हे दृश्य आपण कधीच विसरू शकत नाही. कारण हे जे पक्षी असतात हे आपल्या बोटीच्या नेहमी, म्हणजे बोटीचा आपण प्रवास करताना बोटीच्या आपल्या बरोबर हे पक्षी असतात. हे बघा कसे ट्रॅव्हल करतात बघा पक्षी. खूप सुंदर असे पक्षी, एकदम म्हणजे आपल्या हाताला सुद्धा स्पर्श करून हे पक्षी पुढे जात असतात. आणि आपण आता बोट बघू शकताय. पक्षी जसे आले तसे सर्व भाविक हे आपण बघू शकताय, त्यांना काही ना काहीतरी खायला, त्यांच्याजवळ जे आणलेलं आहे ते खायला देण्याचा प्रयत्न करतात. आणि लहान मुलं असतील, सर्व लहान मुलं या ठिकाणी किती आनंद बघा, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. लहान मुलांच्या खूप आनंदी आहेत. घेतला बाई तुझा? नाही घेतला? घेईल. अरे घे. सगळेजण बघा त्यांच्याजवळ जे आहे ते त्या पक्ष्यांना खायला देत आहेत. आणि तसे ते पक्षी हे बघा डायरेक्ट बोटीमध्ये पक्षी डायरेक्ट बोटीमध्ये. हे घ्या. आणि या पक्ष्यांच्या मध्ये जणू आता एवढा ऊन आहे आणि आपल्या जणू सावली देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा आपण बघू शकता पूर्ण पक्ष्यांचा थवा हा आपल्या डोक्याच्या वरती आहे आणि आपल्याला या उन्हापासून संरक्षण करत आहेत. एक अमेझिंग व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्व हे बघा, सर्वांना सावली देण्याचं काम करतात ते. लोकांची कुठली जागा ती समजून रायगडकर मिलिंद पाटील. आता हे बघा, हे उरणवरून भाविक आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या कोणत्या गावावरून तुम्ही? तळोजावरून आलेले आहेत आणि ते एवढे आनंदित झालेले आहेत ना हे पक्ष्यांचं आणि इथलं वातावरण बघून खूप आनंदित झालेले आहेत.
हे बघा. आणि हे बघा आपल्याला काही भाविक दिसलेले आहेत. मित्रांनो कुठून घारापुरीला का कुठून आलात आपण? उरण गाव कुठलं? उरणला राहते काय? ओके ओके. आणि हे इथलं लोकेशन, इथलं जे वातावरण बघून तुम्हाला कसं वाटलंय? एकदम भारी भारी, सर्व म्हणजे भारी ना एकदम. ओके, एक नंबर वातावरण. आणि म्हणजे या बघा, हे बघा पक्षी. आता हे पक्षी या ठिकाणी आपल्याला खरंच सावली देत आहेत. अजिबात ऊन लागत नाही. थोडा सावली देणार, थोडी सावली देणार पण नक्की देणार.